सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। आता आज काय प्रश्न आपण घेणार आहोत याच्याबद्दल मी काल बोलून ठेवलं होतं आपल्याशी की किस्वित प्रसवतां वरम, म्हणजे मानव ज्या गोष्टींना जन्म देतो त्याच्यात सर्वात श्रेष्ठ कोण? आता इथं जन्म देतो ह्याचा अर्थ फक्त जन्मापुरता मर्यादित नाही आहे बरं का, कारण असं कोणी अज्ञानवाचक विचारणार नाही. जन्म देतो म्हणजे तो ज्या ज्या गोष्टींचं मानव बुद्धीच्या साह्याने अनेक वस्तूसुद्धा उत्पन्न करतो, निर्माण करतो. कोणाची फॅक्टरी असते, कोणी काय काय बनवतं फॅक्टरीमध्ये, पार्ट्स विकतं. म्हणजे ज्या ज्या गोष्टी या जीवनात येऊन मानव निर्मिती करतो, प्रसवतो, फक्त जन्म नाही, म्हणजे ज्या ज्या गोष्टींना तो जन्माला घालतो त्या सगळ्या गोष्टींमध्ये श्रेष्ठ कोण आहे? तर पुत्र, मानवाचा पुत्र हा सर्वश्रेष्ठ. आधी आपण काय पाहतो आहोत? बाह्ययज्ञ पाहतो आहोत ना, म्हणजे या ह्याच्या दृष्टीने, व्यवहाराच्या दृष्टीने, लौकिक दृष्टीने मानवाचा पुत्र म्हणजे पुत्र डायरेक्ट. तर पुत्र हा श्रेष्ठ का आहे? सर्वश्रेष्ठ म्हटलेलं आहे त्याला. वरम, वर म्हणजे सर्वश्रेष्ठ. पहिली गोष्ट म्हणजे अगदी फार पुरातन परंपरा आहे बरं काही, की म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत, श्राद्ध पक्ष या ज्या गोष्टी आहेत, त्याच्यात का बरं मुलाला अधिकार आहे? कारण केवळ आणि केवळ मुलगाच वडिलांना उच्च स्थितीकडे पाठवू शकतो आपल्या विचारांनी. त्याच्या विचारांनी तो उच्च स्थितीकडे, म्हणजे मृत्यूनंतर
त्यांना अतिशय उच्च स्थिती प्राप्त व्हावी म्हणून केवळ पुत्रच कारणीभूत असतो. याची तर काय उपनिषदांमध्ये सुद्धा कथा आहे. तो वडिलांना खालच्या दिशेला जाण्यापासून वाचवतो आणि म्हणून केवळ पुत्रालाच श्राद्ध पक्ष करण्याचा अधिकार असतो. दुसरी गोष्ट म्हणजे हे जे आत्ता परवासुद्धा आपण म्हटलो की आपण ज्याप्रमाणे ईश्वराचा एक अंश आहोत, दुसरी गोष्ट आपण समाजाचा एक अंश आहोत असं काल परवाच्या ह्याच्यात म्हटलं. तर आज तिसरी गोष्ट आपण शिकणार आहोत की खरोखरच त्या त्या वंशाचे ते ठराविक गुण असतात आणि त्या त्या वंशाच्या ठराविक परंपरा असतात. त्या साचेबद्ध वंशामध्ये तो पुत्र जे वाढतो आणि ते गुण, त्या वंशाचे जे गुण आहेत सगळे ते त्याच्यामध्ये येतात आणि तो पुढच्या पिढ्यांना ते वृद्धिंगत करत जातो. म्हणून पुत्र हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. वंश परंपरा चालू ठेवणं आणि त्या वृद्धिंगत करणं पुढच्या पिढ्यांना, हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे पुत्रांमध्ये. म्हणजे काय आहे माहिती का, आपण ज्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनात मिळवतोय, सगळ्या ज्या गोष्टी आपण जीवनात मिळवतोय त्या काय आहेत माहिती का, ते पूर्वजांनी पेरल्यात म्हणून. खरोखरीच पूर्वजांनी पेरल्यात म्हणून. त्यांनी कधीच असा विचार केला नाही की आपण हे झाड कशासाठी लावतोय, पुढच्या अनेक पिढ्यांना आंबे खाता यावेत म्हणून. किती मनाचा उदारपणा आहे. प्रत्येकाला आपल्या आयुष्यात सगळं काही मिळतंच असं नाही, पण किती दूरचा विचार करून अरे मीच काय, मी तर हा वंश वाढवणारा आहे, पुढच्या पिढ्या जास्तीत जास्त वृद्धिंगत करणारा आहे. अतिशय त्याच्यामध्ये उदात्तता आली पाहिजे असं करणारा मी आहे, असं उदात्त भाव आहे त्यांच्यामध्ये. म्हणून जे काही आपण आज प्राप्त करत आहोत, आपल्यामध्ये जे काही गुण आहेत किंवा जी प्राप्तीची आपल्यामध्ये शक्ती आहे, ती सगळी परंपरा आपल्या वंशजांपासून चालत आलेली आहे आणि ती परंपरा चालू ठेवण्याचं काम पुत्र करत असतो. केवळ तो आईवडिलांचं नाव मोठं करतो का, तर नाही, तो पूर्ण वंशाचं नाव मोठं करत असतो. आता इतकं जरी असलं तरी पुत्राविषयी मातापित्यांना माझा पुत्र म्हणून जी आसक्ती असते त्याच्यावरती स्पष्टता केलेली आहे इथे की विवाह ही पवित्र संस्था आहे, अतिशय पवित्र. म्हणजे ती ब्रह्मदेवानीच चालवलेली सगळी परंपरा आहे विवाहाची. काय आहे विवाह, याचा अर्थ काय माहिती का, तिथे खरा जीवनाचा यज्ञ चालू होतो. अनेक प्रकारच्या गोष्टींना तोंड द्यावं लागतं आणि यज्ञ चालू होतो जीवनाचा. यज्ञ म्हणजे काय माहिती आहे ना, तावून सलाखून निघणं हे सुरू होतं तिथे. आणि पुत्र ही त्या यज्ञाची प्राप्ती आहे, फलप्राप्ती. यज्ञाची फलप्राप्ती आहे पुत्र. म्हणजे जे काही आपण निर्माण करतो ना, त्याचा आपण प्रसार करतो, ते पसरवतो सगळीकडे. आता इथे हा झाला बाह्य यज्ञाचा विचार. हे सगळ्यांना मान्य असतो. कशा दृष्टीने आपण अंतर्यज्ञाकडे पाहायचं आहे त्यासाठी आधी बाह्य यज्ञाचा आपण विचार करतो.
आता काय आहे, आत्ताच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर आपल्या पुत्राविषयी आसक्ती वाटली तर त्याचा विकास कधीच होत नाही, त्याचं प्रोग्रेस कधीच होत नाही. आसक्ती न वाटता ते यज्ञाला आपल्या आलेलं फळ आहे असं त्याच्याकडे पाहायचं आणि दुरून त्याला जितकं विकसनशील करता येईल तितकं करायचं. म्हणजे त्याचे स्वतःचे जे विचार आहेत ते न दाबले जाता, न त्याच्यावर हॅमरिंग करता आपण योग्य दिशेने फक्त दुरून मार्गदर्शन करायचं, बाकी त्याला विचारात परिपूर्ण राहू द्यायचं. आता आपण येतोय अंतर्गत यज्ञाकडे. जे काही आपण निर्माण करतो, मग कुठेही असू दे, आपल्या इंद्रियांमध्ये जी शक्ती निर्माण करतो, आपल्या मनामध्ये जी विचार करण्याची शक्ती निर्माण करतो, आपली बुद्धी सूक्ष्म 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 करत जाऊन त्याच्यामध्ये आपण जी शक्ती निर्माण करतो, ही जी सगळी आपण शक्ती निर्माण करतो त्याचाच आपण प्रसार करतो. नॅचरली तो होत असतो. आता आपले विचार आहेत, आपलं बोलणं आहे, आपली कृती आहे, हे सगळे काय आहेत माहिती आहे? आपले पुत्र आहेत. आपली वाणी, जसा मी मनामध्ये विचार करते तशी माझी वाणी बोलते. जसं मी कृती करते तसं माझ्या मनात विचार चालू असतात. मग हे आपले पुत्र आहेत, ते किती चांगल्या दर्जाचे असायला पाहिजेत. म्हणजे असे असायला पाहिजेत की मला जर मोक्ष मिळवायची इच्छा असेल, आत्ताच मगाशीच म्हटलं की आपण समाजाचा एक भाग आहोत. मला जर मोक्ष मिळवायची इच्छा असेल तर समाजातल्याही 10 जणांना मोक्ष मिळावा ही प्रार्थना तरी निदान केली पाहिजे. मग बाकीच्या गोष्टी. आणि काय आहे म्हणजे कसं आहे की आपण जसा विचार करू बुद्धीच्या साह्याने तसे आपल्याला परिणाम मिळत असतात. काय आहे की कोणीही आपल्याला बघणारा असो किंवा नसो, पण न दिसणारी शक्ती जी आहे, एक या म्हणजे जी चैतन्य शक्ती आहे, विश्वाचं सूत्र आहे तिच्या हातात, ती सतत आपलं निरीक्षण करत असते. आमच्या सगळ्या कृती याच्यासाठी आम्हीच जबाबदार आहोत. सगळ्या आमच्या कृती, सगळे विचार, आमचं वाणी, आमचं बोलणं, आमचं राहणीमान, हे सगळं काय आहे अतिशय विवेकाच्या साह्याने आपल्याला केलं पाहिजे. कारण ते आमचे पुत्र आहेत, ते आमचे वंशज आहेत. आम्ही तेच पसरवणार आहोत आणि तेच पसरवलेलं तेच पुढे पुढे जाणार आहे. म्हणजे समाजाच्या ह्याच्यासाठी, समाजाच्या विकासासाठी किंवा समाजाच्या अधःपतनासाठी सुद्धा आम्हीच जबाबदार आहोत. कारण पहिल्यांदाच सांगितलं की या अंतर्गत यज्ञामध्ये होतं काय की आम्ही जे निर्माण करतोय आमच्यामध्ये पहिले आम्ही मूळ विचार काय निर्माण करतोय. आम्ही जर सतत ईश्वराशी एकरूप असू तर काय आहे, तेच विचार बाहेर पसरतील ना. तसंच आमचं बोलणं असेल, तसंच आमचं राहणीमान असेल, तशीच आमची बॉडी लँग्वेज असेल, तसंच आमच्या वाणीतून ते शब्द बाहेर पडतील. जर आम्हाला सवयच लागली की प्रत्येक मनुष्यामध्ये परमेश्वर पाहायचा, तर किती अगदी सोज्वळपणे आपल्या वाणीतून शब्द निघणार आहेत. हे सगळे आम्ही निर्माण करणारे पुत्र आहेत हे सगळे. आणि काय होतं
जे आपण विचार करतोय, आपण जे बाहेर टाकतो आहे ते सगळीकडे पसरत चाललं आहे अणुरेणूंच्या रूपाने. म्हणजे समाजाचं अधःपतन किंवा समाजाचा विकास हा सगळा आम्हीच करतोय आणि जे आम्ही करतोय त्याची फळं आम्हाला मिळणार आहेत, बाकी काही नाही. आम्ही आमच्या विचारांचा वंश वाढवणार आहोत. तुम्हाला माहिती आहे ना, गाडगे बाबा होते एका गावामध्ये, ते झाडू घेऊन रोज झाडायचे. म्हणजे गाडगे बाबांची सवय, चांगल्या संस्कारांची सवय सगळ्यांना लागली. किंवा एखाद्या शाळेत एखादे पूर्वीच्या जर गुरुकुल घेतले तर ते जे आचार्यांचं वागणं होतं ते मुलांना अगदी आदरणीय वाटायचं. मग सगळं आचार्यांसारखं करायचं. ते जर लवकर उठले तर आपण लवकर उठायचं, ते जर ध्यानाला बसले तर आपण लवकर ध्यान करायचं, ते जर देवाचं जप करत असतील तर आपण जप करायचा. असं मुलांमध्ये एक हे असतं, आदरभाव असतो. त्याच्याप्रमाणे आपल्या सानिध्यामुळे आजूबाजूला वातावरण निर्माण होत असतं. याला म्हणतात वंश तयार करणं. आमचे विचार, आमची कृती, आमचं भाषण, आमची वाणी हे सगळं काय करत असतं, पुढे अणुरेणूच्या रूपात बाहेर पसरत असतं. आणि म्हणून हा आमचा सूक्ष्म रीतीने आमच्या विचारांचा वंश या समाजामध्ये वाढत असतो. म्हणून आपण काय आहोत, समाजाशी बांधले गेलेलं आहोत. कितीही नाही म्हटलं तरी आपण समाजाशी बांधलं गेलेलो आहोत. आणि काय आहे माहिती का, आमच्या ज्या वासना आहेत, ज्या वासना आमच्या विकासाच्या दृष्टीने आड येत आहेत, त्याचाच एक भाग म्हणजे काय आहे की आम्ही जर चांगली समाज निर्मिती केली. समाज निर्मिती करायला जायचं म्हणजे काय, उठून काय लोकांची मनं काय झाडायला जाणार नाही, आपण साफ करायला जाणार नाही, लोक काही आपलं ऐकणार नाहीत. आपण समाज निर्मिती उत्तम करायची म्हणजे आपले विचार चांगले ठेवायचे समाजाप्रती. आणि आपण जे बोलू, आपण जे वागू ते समाजामध्ये पसरणार आहे. हे जे उत्तम समाज निर्मिती, आपल्या आपल्या कुवतीप्रमाणे ज्यांनी त्यांनी समाज निर्मिती कशी करायची ते ठरवायचं. काही करू शकत नसलो तर निदान आपण आपले चांगले विचार पसरवू शकतो. पण ते सुद्धा कपॅसिटी बघून, येड्या गवाळ्याचे कामं नव्हे. कुणाला तरी जाऊन काहीतरी सांगायचं नाही. आध्यात्मिक मार्गात मात्र एकच आहे, कुणी जर आपल्याला प्रश्न विचारला असेल तर त्या प्रश्नाप्रमाणे योग्य उत्तर फक्त त्याला द्यायचं. आध्यात्मिक मार्गात आपण लोकांना शहाणं करू शकत नाही, कारण प्रत्येकाचे विचार हे वेगळे आहेत. अशा रीतीने जर आम्ही सामाजिक निर्मिती केली तर वासनांपासून सुद्धा आम्ही वाचू शकतो. आमच्या वासना मग कशा होतात, त्याचं रूपांतर चांगल्या गोष्टीत होतं आणि हळूहळू वासना नष्ट होतात. आता बघा, मी तुम्हाला आधी हे सुरुवात केल्यानंतरच म्हटलं होतं की मानवानी प्रसवता म्हणजे फक्त जन्म असा अर्थ न घेता मानव जे जे निर्माण करतो आहे, त्या सगळ्या निर्माण केलेल्यामध्ये महत्त्वाचं कोण आहे, श्रेष्ठ कोण आहे, तर पुत्र, असं आपण म्हटलं होतं. ह्याचा अर्थच हा आहे की आपली वाणी, आपलं मन, आपली बुद्धी, आपलं चित्त, आपला अहंकार हे आपले पुत्र आहेत. आणि त्यांना पुत्राप्रमाणे त्यांचं विकसन करावं. ते जर चुकले तर त्यांना हटकावं. त्याच्यामुळे आता पुढचं हे मुद्दाम सांगण्यासाठी मी हा रेफरन्स दिला की बघा, आता ज्यावेळी वातावरणात प्रदूषण होतं, ओव्हरऑल मानव
एक व्यक्ती नाही म्हणते मी, ओव्हरऑल मानव या सगळ्याला जबाबदार आहे. प्रदूषण, आता संख्या वाढली आहे, लोकसंख्या वाढली आहे, वाहनं वाढली आहेत, तर प्रदूषण होतं. म्हणजे कुणाला एकट्याला काही दोष नाही आहे, मला एकट्याला दोष नाही, म्हणून एकट्याला कोणाला सुधारायचं नाही आहे. तर ओव्हरऑल ह्याच्यावर काय उपाय होऊ शकतात, तर आपण वैयक्तिकपणे कधी एक एक झाडं लावली मोठी मोठी. त्याचं कारण आहे, आम्ही जी निर्मिती करतो, आम्ही झाडं तोडण्याची आणि घरं बांधण्याची निर्मिती केली असेल, राहण्यासाठी घरं बांधली यात काही आम्ही चूक नाही केली, पण मात्र झाडं तोडली यात चूक केलेलीच आहे. आम्हाला अजूनसुद्धा कुठे कुठे झाडं लावण्यासाठी जागा आहे, पण आम्ही त्याचा शोध घेतला पाहिजे. कारण झाडांवर पाऊस अवलंबून आहे. याच्या आधीच्या काही याच्या प्रश्नांमध्ये आपण बघितलं होतं की पाऊस किती महत्त्वाचा आहे. म्हणजे संपूर्ण पृथ्वीचं जीवन, पृथ्वीवरचं या सजीवांचं जे जीवन आहे ते वनस्पतींवर अवलंबून आहे. अन्नधान्य, फळं, भाज्या याच्यावर अवलंबून आहे. तर आणि त्याचप्रमाणे ऑक्सिजन, झाडं ऑक्सिजन सोडतात. प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेत झाडं ऑक्सिजन सोडतात. त्यामुळे ऑक्सिजन पृथ्वीवरती असणं अतिशय महत्त्वाचं आहे. आजारी माणसांना सांगतात की झाडांच्या, हिरव्यागार झाडांच्या सानिध्यात तुम्ही राहत जा, तिथे फिरायला जात जा, भरपूर झाडं आहेत तिथे. त्यांना मुद्दाम सांगतात कारण ऑक्सिजन भरपूर मिळावा म्हणून. तर पावसावर झाडं अवलंबून आहेत, आणि जिथे झाडं जास्त आहेत, वनराई, तिथे भरपूर पाऊस असतो. घनदाट जंगल आहेत, तिथे पाऊसच पाऊस असतो, थांबतच नाही कधी. झाडांमुळे पाऊस येतो आणि पावसामुळे अन्नधान्य अशी झाडं वाढतात. एक अतिशय महत्त्वाचं आहे, मानवाचीच निर्मिती आहे नाही, तर नद्या, तलाव, हे जे सगळे जलस्रोत आहेत, जलप्रवाह आहेत, हे सगळे, हे ज्या गावामध्ये जास्त आहेत, ज्या राष्ट्रामध्ये जास्त आहेत, ज्या देशामध्ये जास्त आहेत, तो देश काय आहे, सर्वात जास्त विकसनशील आहे असं म्हणतात. कारण तिथं मग पाऊस जास्त पडतो, पाणी भरपूर आहे. पाणी हे जीवन आहे, आणि पाणी हे जीवन आहे म्हणून काय आहे, तर त्याला महत्त्व आहे. म्हणजे मानव जे आहेत ते रोगमुक्त कसे राहणार. पाणी हे जीवन आहे, पाणी भरपूर पाहिजे आणि स्वच्छ पाहिजे. तर हे सगळे जलस्रोत प्रदूषणमुक्त झाले पाहिजेत. ते शुद्ध ठेवायला हवेत आपण. आता एक सेकंड. आता काय आहे, इंद्रियार्थान अनुभवान बुद्धिवान लोकपूजितः संमत सर्वभूतानां उच्छ्रूसन कहान जीवती. म्हणजे काय, इंद्रियार्थान अनुभवान. आता हा जो आहे ना प्रश्न, ॲक्च्युअल हा श्लोक टाईपच आहे, जरा मोठा आहे तो, त्याच्यात अनेक भाग आहेत. सांगते मी. इंद्रियार्थान अनुभवान, इंद्रियांसाठी किंवा इंद्रियांद्वारे जो सगळ्या वस्तूंचा काय करत असतो, अनुभव घेतो. म्हणजे काय, तो भोग घेतो. इंद्रियांद्वारे सारखा सगळ्या विश्वातल्या वस्तूंचा तो भोग घेतो.
आणि असा जो आहे वस्तूंचा भोग घेणारा तो बुद्धिमान असेल तर तो लोकांकडून आदरणीय मानला जातो. बुद्धिमान लोकपूजितः. बघा, टोमणा मारलाय. बुद्धिमान आहे तो, म्हणजे ह्याचं ज्ञान आहे, त्याचं ज्ञान आहे, विश्वातल्या 10 गोष्टींचं त्याला ज्ञान आहे व्यावहारिक जगात. आणि काहीच यात गैर नाही, असलंच पाहिजे, कारण देह आहे, आपल्याला राहायचं विश्वात. इथपर्यंत सगळं ठीक आहे. आता जो बुद्धिमान आहे साहजिकच लोकांकडून त्याची पूजा केली जाते. हां, लोकपूजितः. लोकांकडनं त्याचा आदर राखला जातो, तो आदरणीय मानला जातो. पण तरीसुद्धा तो काय असतो? इंद्रियांद्वारे सगळ्या वस्तूंचा शोध घेत असतो. हां, आता दुसरी ओळ अतिशय महत्त्वाची. संमत सर्वभूतानां उच्छ्रूसन कहन जीवती. संमत सर्वभूतानां, सगळ्या भूतमात्रांकडून, लोकांकडून तो सन्मानित होतो बरं का. कारण तो कसा आहे? बुद्धिमान आहे. तो लोकांकडून पूजिला जातो, त्याचा लोक आदर राखतात, तो त्या सगळ्यांकडून सन्मानित होतो. सर्व लोक त्याचा सन्मान आदर सत्कार करतात. हां, आणि तरीसुद्धा तो कसा आहे? तो सगळ्या इंद्रियांद्वारे उपभोग घेतो. हां, तर मग तो उपभोग घेतो म्हणून काय आहे? कितीही बुद्धिमान असो, कितीही पूजीला जाओ, कितीही आदरणीय असो आणि कितीही सन्मानित हो, तरीसुद्धा तो जर या इंद्रियांद्वारे या विश्वातल्या सगळ्या गोष्टींचं उपभोग घेत असेल तर तो उच्छ्रूसन कहन जीवती. तो फक्त उच्छ्रूसन श्वास घेणारा असेल, नुसतं त्याचा श्वास चालू आहे असं म्हटलं पाहिजे. तो जिवंत आहे असं म्हणता येणार नाही. जिवंतपणा हा फार वेगळ्या गोष्टीत असतो. जिवंतपणा हा कशाला म्हटलेला आहे इथे? जो सतत इंद्रियांद्वारे या वस्तूंचा भोग घेण्यात सगळं आयुष्य घालवत नाही, त्याला खरं बुद्धिमान म्हटलं पाहिजे. म्हणजे तुम्ही आहे ना, या विश्वात जन्माला येऊन कितीही हुशार व्हा, कितीही बुद्धिमान व्हा, फर्स्ट क्लास फर्स्ट या युनिव्हर्सिटीत आणि काहीही करा, कितीही तुम्हाला इतर विषयांचं ज्ञान असेल आणि कितीही तुम्ही शास्त्रज्ञ व्हा, किती सगळ्या 25 देशांकडनं तुमचा सन्मान होऊ दे, पण तरीही जर तुमची प्रवृत्ती ही इंद्रियांद्वारे उपभोग घेण्याची असेल तर मात्र काय आहे? ते जीवन वाया आहे, हेच सांगण्याचा हा उद्देश आहे. हां, उच्छ्रूसन न जीवती. तो मनुष्य जिवंत आहे असं नाही म्हटलं. जिवंतपणा कशात आहे माहिती आहे का? उपभोग घेण्याची वृत्ती कमी होऊन ईश्वराप्रत जाण्याची वृत्ती वाढत गेली तर त्याला म्हणायचं काय की तो जिवंत आहे, जागृत आहे. कारण मुळी मानवाचं उच्च ध्येय काय? सर्वोत्कृष्ट ध्येय मानव जन्माचंच ध्येय काय आहे? मुख्य हेतू काय आहे? तर ईश्वराप्रत जाणं. ईश्वराप्रत जाण्यासाठी हे उपभोगाची जी वृत्ती आहे, हे बघा, भूक लागली भोजन आहे. हां, काहीच म्हणणं नाही, तो काही उपभोग नाही आहे, ती आपल्या जीवनाची गरज आहे. हे कोणालाही कळतं. देहाद्वारेच जर ईश्वराला भजायचं आहे, देहाद्वारेच जर आपल्याला चैतन्य प्राप्त करायचं आहे तर तो देह जगवण्यासाठी 12 वाजले दुपारचे, जेवणाची वेळ झाली, त्याला जेवढं आवश्यक आहे आपल्याला तेवढं जेवण केलं, हे शरीर चालू ठेवलं आणि पुन्हा ईश्वराची कास धरली, त्याला कोणीही उपभोग घेणं म्हणत नाही. पण ज्या लक्झुरियस गोष्टी आहेत त्याला म्हणतात उपभोग घेणं. आवश्यक गोष्टींपेक्षा
जास्तीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये रस निर्माण होणं, याला म्हणायचं उपभोग घेणं. ते दिवसानुदिवस अभ्यासाने कमी होत गेलं पाहिजे. नाहीतर आता तुम्हाला हा प्रश्न पडेल की कसं काय कमी करायचं, तर ते नॅचरली कमी झालं पाहिजे. ते मुद्दामहून कमी केलं तर मात्र ते पुन्हा बळावण्याचा संबंध असतो. ह्याच्यामध्ये बरं का हाच प्रश्न चालू आहे, पण हा 4 ओळीचा श्लोक आहे. त्यातल्या 2 ओळी मी तुम्हाला सांगितल्या, आणखी आवश्यक गोष्टी इथे सांगितलेल्या आहेत. हे समजलं आता. तुम्ही विश्वामध्ये किती मोठे व्हा, इंद्रियांद्वारे उपभोग घेत असाल तर तुम्ही जीवन नाही जगत आहे. तुम्ही फक्त श्वास घेताय. श्वास चालू आहे फक्त, बाकी काही नाही आहे. श्वास चालू आहे आणि देह चालू आहे. बाकी याला जीवन जगणं नाही म्हणत, जिवंतच नाही आहे असं म्हणतात. त्याचप्रमाणे अजून कोणाला जिवंत नाही असं म्हणायचं? देवता अतिथी भृत्यानां पितॄणां आत्मनः क्षयः न निर्वपति पंचानां उच्छ्रूसन्न स जीवती. म्हणजे काय 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 आहेत ते? कोण आहेत ते 5? देवता, देवदेवता बरं का. नंतर कोण? अतिथी, पाहुणे, अचानक येतात ते पाहुणे. भृत्यानाम, भृत्य म्हणजे आश्रित, आपल्यावर जे जे अवलंबून आहेत. सहसा आपल्या घरचे सेवक म्हणजे कोणीही असेल ते, हां, ड्रायव्हर असेल, काम करणारी बाई असेल, बुवा असेल, माळी असेल, कोणीही असेल, जे आपल्यावर आर्थिक परिस्थितीसाठी अवलंबून आहेत ते भृत्य. पितॄणाम आत्मनः क्षया, हां, पूर्वज, पितर म्हणजे पूर्वज आपले. आणि स्वतः या 5 काळजी जो घेत नाही. न निर्वपति पंचानाम, पती म्हणजे पालन करत नाही, पती म्हणजे पालन करता. तर न निर्वपति पंचानाम, त्यांचा निर्वाह करण्याचं किंवा त्यांचं पालन करण्याचं जो काम करत नाही 5 वस्तूंचं, उच्छ्रूसन्न स जीवती, तो सुद्धा श्वास घेतोय असं म्हणावं लागेल. नुसता श्वास चालू आहे, बाकी हे काही जीवन नाही असं त्यांचं म्हणणं आहे. नुसतं श्वास चालू आहे, हे खरं जीवन नाही. तो जरी श्वास घेत असला तरी तो जिवंत नाही असं क्लिअर कट सांगितलं आहे. मला इथे ना एका गोष्टीची आठवण होती. विवेकानंदांची अतिशय सुंदर वाक्य आठवतात. पहिल्यांदा आता जे आठवत आहे इंग्लिशमध्ये ते बोलते आणि मग मराठीत सांगते. दे अलोन लिव्ह हू लिव्ह फॉर अदर्स. तेच फक्त जगतात, हां, जे दुसऱ्यांसाठी जगतात, त्यांनाच जीवन जगतात असं म्हणायचं. केवळ इतरांसाठी जीवन जगतात, तेच जीवन जगतात. त्याच्या पुढे जाऊन विवेकानंद आणखीन काय म्हणतात माहिती आहे? रेस्ट आर डेड. दे अलोन लिव्ह हू लिव्ह फॉर अदर्स अँड रेस्ट आर डेड. दुसऱ्यांसाठी जगतात त्यांनाच जीवन जगणं असं म्हणायचं. पण इतर जे आहेत ते सगळे जिवंत नसतात, ते मृत्यू पावलेलेच असतात. स्वतःसाठी जीवन जगणं हे पशुहून हीन आहे. अजूनही विवेकानंदांचं अजूनही एक सुंदर वाक्य आहे. डोंट डाय व्हाईल लिव्हिंग. तुम्ही जगत असताना मरू नका, बट लिव्ह इवन आफ्टर डेथ. मृत्यूनंतर सुद्धा
तुम्ही जगतच आहात असं लोकांना वाटत राहिलं पाहिजे. असे तुमचे गुण पाहिजेत. अतिशय मार्मिक आणि सुंदर वाक्य आहेत ही विवेकानंदांची, आणि ती आपण लक्षात ठेवली पाहिजे. विद्वत्ता पाझळण्यासाठी नाही, तर आपल्या जीवनामध्ये आदर्श निर्माण करण्यासाठी. आज कितीतरी वर्षांपूर्वी वाचलेलं हे माझ्या अतिशय स्मृतीत बसून गेलेलं आहे. श्वास म्हणजे काय? आपल्याला वाटतं श्वास चालू आहे म्हणजे जीवन चालू आहे. त्या श्वासाला काही अर्थ आहे का? हां, त्या श्वासाला काही अर्थ नाही. म्हणजे हे ना, इथे या श्लोकामधून हा 4 ओळींचा एवढा मोठा श्लोक म्हणजेच प्रश्न आहे, तर या श्लोकामधून असं आपल्याला सांगितलेलं आहे की नुसतं श्वास, आपण जे म्हणतो हा श्वास चालू आहे का? आहे बाबा, जिवंत आहे, मान्य आहे, त्याला किंमत आहे मानवी देहाला, बरोबर आहे, त्या दृष्टीने मी नाही म्हणत आहे. परंतु अतिशय सौम्य शब्दात सांगितलेलं आहे. नाही तर काही संत काय करतात माहिती आहे का? सरळ सरळ सांगतात, तुम्हाला जर दुसऱ्यांसाठी जगायला जमत नसेल तर तुमचं जीवन हे पशु समान आहे. म्हणजे तुम्ही पशु आहात, मानव नाही आहात. कारण मानवालाच फक्त ही बुद्धी आहे. कारण इतरांसाठी जगणं म्हणजे समाजाची आपली असलेली बांधिलकी. आपण समाजाचा एक अंश आहोत, त्याच्यातून वेगळं होऊन आपल्याला राहता येत नाही, हे सांगायचं आहे त्यांना. तर इथं खूप सौम्यतेने सांगितलं आहे की त्याचा फक्त श्वास चालू आहे, त्याला जिवंत आहे असं म्हणता येणार नाही. म्हणजे काय आहे माहिती का, खरं तर या जगामध्ये ना फार मोठ्या प्रमाणात सगळे लोक अस्तित्वात आहेत हो, पण ते फक्त श्वास घेत आहेत, बाकी काही त्याला अर्थ नाही आहे. म्हणजे काय फक्त श्वास घेत आहेत? म्हणजे काय, गुजराण करतात स्वतःची, आणि जे काही ते जीवन जगतात, अत्यंत हुशारीचं जीवन असेल, ते सुद्धा ते फक्त स्वतःसाठी स्वार्थापोटी ते जगत आहेत. त्यांनी काय केलं आहे? आणि म्हणूनच वैयक्तिक जगलं तर वैयक्तिक मरण आणि पुन्हा वैयक्तिक जन्म निर्माण होतो. पण ज्यावेळी आपण समाजामध्ये एकरूप होतो, सामाजिक कार्य, सामाजिक बुद्धी ठेवतो, सामाजिक दृष्टी ठेवतो, त्यावेळी आपण समाजामध्ये विलीन झाल्यावर या पुनर्जन्माची शक्यता थोडीशी कमी होते. आणि त्याच्या पुढची तिसरी स्टेज म्हणजे की हा एक अभ्यासाचा विषय आहे, म्हणजे म्हणून सांगते की त्याच्या पुढची स्टेज म्हणजे ईश्वराशी जर मात्र एकरूप झालं तर काही पुनर्जन्माची शक्यताच नाही. तिथं मात्र ईश्वर आपल्यामध्ये आपल्याला सामावून घेतो, तिथे वैयक्तिक जन्माची अपेक्षाच नाही आहे. इतकं महत्त्वाचं आहे, इतक्या या सगळ्या स्टेजेस महत्त्वाच्या आहेत. आधी स्वार्थापोटी जगायला आधी तुम्ही सिद्ध व्हा स्वतःच्या पायावर, पण सगळं आयुष्य त्याच्यातच जाऊ देऊ नका. काहीतरी प्लॅनिंग पाहिजे. म्हणजे या शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये हे शिकवलं पाहिजे. जीवनाचं शास्त्र जे आहे ना, ते कोणी शिकवतच नाही की सगळं काय कशासाठी आहे. ठराविक वयापर्यंत ज्ञान घेऊन, ठराविक वयापर्यंत स्वतःसाठी स्थिरस्थावर होऊन, ठराविक वयापासून ठराविक वयापर्यंत, म्हणजे आताचा काळ हा वेगळा आहे, त्याच्यामुळे समाजासाठी वापरून ते जीवन, आणि ठराविक वयाच्या पुढे ते स्वतःसाठी समाजासाठी चालू असतानाच ईश्वराव्रत कसं जायचं हे शिक्षणातच पाहिजेत या 4 स्टेप्स. आणि मग नंतर ईश्वराशी एकरूप होऊन 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 जर या जीवनाचा अंत झाला तर ईश्वरच सगळी काळजी घेतो आणि मुक्ती देतो तो. त्यांचं असं म्हणणं आहे की सगळे लोक स्वार्थापोटी जगतात, स्वतःचे उदरनिर्वाह बघतात, गुजराण करतात आणि निघून जातात. पण फारच थोडे लोक खऱ्या अर्थाने इथे जगतात. आता देवदेवता, अतिथी, आश्रित आणि पूर्वज हे तर महायज्ञ आहेत.
यांच्याकडे आपण लक्ष देऊन यांचं आतिथ्य केलं पाहिजे. देवदेवता म्हणजे काय? सण समारंभ उद्या आहेच ना, महाशिवरात्र. का आपलं कर्तव्य आहे ना ईश्वराची पूजा करणं. त्या दिवशीच तो भक्तिभाव. तुम्ही म्हणाल की शंकर काय फक्त शिवरात्रीलाच भेटतो का? असं नाही आहे. हे सगळ्या परंपरा काही कारणांसाठी घातल्या गेल्या आहेत का? मग जर आपल्याला शंकर भेटतो आहे तर मग रोज आपण त्याला भेटायला जातो आहे का? जर जात असू तर आपण हे वाक्य बोलणं ठीक आहे, नाही का? मग महाशिवरात्र काय आणि इतर काय एकच आहे आपल्याला. पण जर आपण रोज त्याचं स्मरण करत नाही आहोत, काय आहे त्या दिवशी, पर्टिक्युलर दिवशी त्या देवतेचं महात्म्य आणि ते एक वातावरण आणि तिथे येणाऱ्या लोकांचं तो रक्षण करतो, हा जो एक भाव आहे, हा मानवी संस्कृतीमध्ये हा भाव निर्माण होण्यासाठी आवश्यक आहे. म्हणून तिथे जे लोक मंदिरात जातात, सगळ्यांचं मी म्हणत नाही, तो वादाचा विषयच नाही, पण जे लोक मंदिरात जातात ते काय करतात? स्वतःला विसरून स्वतःचा अहंकार, बाहेर आपण चपला काढतो ना, आपण स्वतःला अशी सवय लावली पाहिजे, या चपलांमध्ये मी माझा अहंकार ठेवला आहे, ईश्वरा आता मी फक्त तुझा आहे, मी माझा राहिलो नाही, माझ्याजवळ अहंकार नाही, काहीही नाही आहे, फक्त मी एकटा आलो आहे, आता तुझ्याजवळ मी समर्पित होतो आहे, असा भाव तिथे निर्माण झाला पाहिजे आपला. म्हणून देव आणि देवता म्हणजे सगळं आपल्या चालीरीती, आपले सगळे सण समारंभ, यावेळी त्या देवदेवतांना, त्या सत्यनारायणाची पूजा म्हणा, काहीही म्हणा, अशा वेळी यांना आमंत्रित करून त्यांचा मान राखायचा. पुढे अतिथी ही अचानकपणे येणारी देवता आहे असं वेदांमध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे अतिथी आला तर इतकं चांगलं समजावं. तुम्हाला खरं सांगू का, अतिथी आला तर वेदांमध्ये असं सांगितलं आहे की 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. काय 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याच्यासाठी? तर एक तर त्याला आल्या आल्या हे द्यावं, पाणी द्यावं प्यायला. पाणी हे जीवन आहे. थकवा दूर होतो पाण्याने, मनाला, कंठाला गारवा येतो एकदम. दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्याला त्याची क्षुधा म्हणजे भूक भागवण्यासाठी योग्य त्या प्रकारचं अन्न द्यावं. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, जर शक्य असेल, जरूर असेल, तर आरामासाठी त्याला स्थान निर्माण करून द्यावं असं वेदांमध्ये सांगितलेलं आहे. कारण असं वेदांमध्ये का सांगितलेलं आहे? सांगायचा उद्देश हा असा आहे की ज्यावेळी अतिथी येतो त्यावेळी त्याच्या थकलेल्या मनाची जी अवस्था असते ती जर आपण शमवली कोणत्याही कारणांनी, आराम किंवा तहान भूक भागवून, तर त्याची पुण्याई, त्याचं केवढं तरी मोठं पुण्य आपल्याला पुण्य कशासाठी हवं आहे आता तेही सांगते. की ते केवळ याच्यासाठी हवं आहे की आपल्याला सगळ्या वासनातून आपण मुक्त होण्याचा प्रयत्न करतो आहे ना, तर वासना या जरी आपल्या असल्या तरी समाजाशी, समाजातल्या माणसांशी जे धागेदोरे आहेत ते अतिसूक्ष्म धागे ताणले जाता कामा नाही, तुटता कामा नाहीत. आणि चौथा कोण आहे? आश्रित आहे. तिसरा आश्रित म्हणजे आता कुटुंबात जरी कोणीतरी आपल्यावर डिपेंडंट असेल, कधी कुणाकुणाच्या कुटुंबात अपंग असतात, मतिमंद असतात, काहीतरी असतात, त्यांची पूर्णपणे काळजी घेणं. अजून आश्रित म्हणजे आपल्यावर अवलंबून कोण आहेत? तर आपल्यावर अवलंबून आहेत ते म्हणजे आपले सेवक वगैरे, हे लोक
हे लोक अवलंबून आहेत. त्याचप्रमाणे आणखीन कोण अवलंबून आहेत तर मी तुम्हाला सांगितलं, ड्रायव्हर आहे, माळी आहे, या प्रकारचे सगळे जे आपले सेवक आहेत त्यांची व्यवस्थितपणे काळजी घ्यावी. योग्य त्या पातळीवर त्यांची व्यवस्थितपणे काळजी घ्यावी. पूर्वजांचं महत्त्वसुद्धा सांगितलं की पूर्वजांची परंपरा आपण चालवत असतो, आपण त्यांचेच अंश आहोत. आपल्या जीवनात जे काही आपण मिळवतो ते सगळं परंपरागत त्यांच्याकडनं आलेलं आहे, विदाऊट एनी डाऊट. त्याच्यामुळे त्यांचे आपल्यावर उपकार आहेत आणि पूर्वजांचं तर्पण वगैरे करून त्यांची काळजी घ्यावी. हे जे आहेत ते 5 महायज्ञ आहेत आपल्या जीवनातले, ते महायज्ञ आपण पार पाडलेच पाहिजेत. आता एकच फक्त छोटीशी गोष्ट सांगून थांबवते की मला ना त्या अतिथीची गोष्ट सांगायची आहे की अतिथीचं इतकं उपनिषदांमध्ये महत्त्व आहे. अतिथी की काय होतं म्हणजे आतिथ्य जर केलं नाही किंवा आतिथ्य केलं तर किती पूर्वीचे लोक मानत होते हे बघा. आपलं कठोपनिषद तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यामध्ये नचिकेताची गोष्ट माहिती आहे. नचिकेत हा 8 वर्षाचा मुलगा. आता ते काही मी सविस्तर सांगणार नाही, परंतु वडिलांना यमाने, आता नचिकेत हा काय आहे माहिती का, ज्ञानेश्वर माऊलींसारखा आहे. तो पूर्वजन्मातलं सगळं सुकृत घेऊन आलं आहे, त्याला सगळं माहिती आहे. त्याचे वडील गेलेले आहेत आणि आत्ताच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वडिलांना चांगली गती मिळण्यासाठी मुलगाच वाचवतो, म्हणजे पुत्र हा सगळ्यात महत्त्वाचा. तो नचिकेत तडकपणे यमाच्या दरबारात जातो आहे. त्याच्यात तेवढी ताकद आहे, त्याची तेवढी सगळी साधना झाली आहे, गेल्या जन्मातलं तो सगळं घेऊन आलेला आहे. आणि यमाला खडसावून विचारायचं आहे की तू माझ्या वडिलांना नरकात का टाकलेलं आहेस, तर उचल त्यांना. बाकीची त्यांची या जन्मातली तू कर्म बघितली नाहीस का, आणि काय केलं तर माणसाला नरक लाभत असतो ते मला सांग, आणि काय केलं तर माणसाला स्वर्ग मिळतो, आणि काय केलं तर माणसाला मोक्ष मिळतो हे मला तू आत्ताच्या आत्ताच सांग. हे त्याला प्राप्त करण्यासाठी तो गेला आहे यमाच्या दरबारामध्ये. आणि यमाच्या दरबारामध्ये गेल्यावर तिथे यम नाही आहे बरं का. 3 दिवस झाले यम नाही आहे. त्या यमाच्या घरातल्या लोकांनी सगळ्यांनी त्याला म्हटलं नचिकेताला, तू आला आहेस तर इथे या खोलीमध्ये राहा आणि पाणी पी, काहीतरी खा. त्याने ते पूर्णपणे नाकारलेलं आहे, पाणीसुद्धा प्यायला नाही. माझ्या वडिलांची ही नुसती अशी फजिती केली आहेस तोपर्यंत मी इथून हलणार नाही. आणि यम येईपर्यंत त्याला उत्तर हवीच होती, म्हणून काहीही न करता तो तिथे एका पायावर उभा राहिलेला आहे. अजिबात पाणीसुद्धा 3 दिवस प्यायला नाही. मला या प्रश्नाच्या बाबतीत सांगायचं आहे, आपला विषय काय आहे, अतिथी. या मुद्द्याला मी सोडत नाही की. तर आता तिथे झालं आहे काय, यम आला. सगळ्यांनी सांगितलं हा नचिकेत नावाचा 8 वर्षाचा मुलगा आला. अरे हा एवढा छोटा मुलगा अतिथी म्हणून इथे कसा आला, त्याला काही भीती वगैरे नाही का, ही तर सगळ्या मृत्यू देवता आहे यम म्हणजे, त्याला कशी भीती नाही वाटली वगैरे. कोण आहे तो बघायला गेला. आणि जेव्हा यमाला कळलं की ह्यानी 3 दिवस पाणीही प्यायलं नाही, माझा अतिथी आहे हा, ह्यानी 3 दिवस पाणीही प्यायलं नाही, अरे बापरे, आतिथ्याला मी आज दुरावलो आहे. म्हणजे माझं राज्य, माझा मोठेपणा, माझं सगळं जे वैभव आहे आणि माझे जे सगळे अधिकार आहेत ते आता नष्ट होणार की काय. तो नचिकेताच्या हातापाया पडतो. नचिकेत काही केलं ऐकत नाही. आणि त्या ह्याच्यात तो नचिकेताला 3 वर देव करतो की काहीही झालं तरी हे 3 वर तुला मी देतो. आणखीन तर तो नचिकेताच्या किती मागे लागतो, मी तुला अप्सरा देतो, मी तुला गाडी बंगला देतो, मी तुला काय सगळं वैभव देतो. नचिकेत म्हणतो मला यातलं काहीही नको आहे. माझ्या वडिलांना नरकात टाकण्याचा निश्चय तू का केला आहेस, आणि नरक, स्वर्ग आणि मोक्ष या कल्पना काय आहेत ते तू मला सांग.
तोपर्यंत मी इथून जाणार नाही, मी इथं पाणीसुद्धा पिणार नाही. यमासारखा यम, यम हे मृत्यूदेवता आहे आणि तरीसुद्धा तो हादरून जातो. तो अतिथीच्या हातापाया पडतो की अरे बाबा तू पाणी पी. ही अवस्था आज का झाली आहे माहिती आहे? फार पूर्वीपासनं, वेदांच्या निर्मितीच्या सुद्धा आधीपासनं ही परंपरा आहे. अतिथी देवो भव, म्हणजे अतिथी हा अचानकच येत असतो आणि अतिथी, तिथी न बघता, वार न बघता, वेळ न बघता जो येतो तो अतिथी. आणि त्याचं आपण आतिथ्य करणं, त्याचं स्वागत करणं हे आपल्या जीवनाच्या दृष्टीने किती महत्त्वाचं आहे. तो यमाचा आदर्श आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे. आज आपण इथे थांबूया. या प्रश्नावर अजून थोडी उद्या चर्चा होईल. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.